नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांचा जो शेवटचा कालावधी आहे, शेवटचा महिना असून पाहू शकता, जी कालावधी आहे काही उमेदवारांचे 31 जानेवारी 2025 दरम्यान संपत आहेत. 31 जानेवारीला संपत आहेत, तर काहींचे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये संपत आहेत. तर या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे. त्यांना जी पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, त्यांना जे एक्सपिरियन्सचं अनुभवचं सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र, कौशल्याचं प्रमाणपत्र आहे, हे मिळणार आहे. तर कशा पद्धतीने ते दिले जाणार आहे, या संदर्भातली अपडेट आहे. पाहू शकता या संदर्भातली अपडेट आलेली आहे. प्रशिक्षणानंतरनं जे सर्टिफिकेट आहे, हे ऑनलाईन दिलं जाणार आहे. पाहू शकता जी माहिती प्राप्त झाली आहे, यानुसार प्रशिक्षणानंतरचं ऑनलाईन सर्टिफिकेट उमेदवारांना प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिलं जाणार आहे. त्यांची जी लॉग इन आय डी आहे, या पद्धतीने त्यांच्या इंटर्न लॉग इन सेक्शनवरच त्यांचं जे प्रमाणपत्र आहे, ते उपलब्ध करून दिलं जाईल. अशा संदर्भातली अपडेट आहे. 31 जानेवारीला शेकडो युवा प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्यावेळेला नव्या प्रशिक्षणार्थींना संधी दिली जाणार आहे. महत्त्वाची माहिती पाहू शकता. नव्या प्रशिक्षणार्थींना त्या जागी संधी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या कार्यक्रमाअंतर्गत विविध आस्थापनांमध्ये कार्यकाल कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल पाहू शकता, फक्त अकोला जिल्ह्यासाठीचं आहे. अकोला जिल्ह्यासाठी तब्बल 2,986 प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत. याच्यामध्ये पाहू शकता 6 महिन्याच्या कालावधीसाठी पुढील महिन्यात त्यांचा संपुष्टात येत आहे. त्यांचा कालावधी संपत आहे. तर या दरम्यान मागील काहींना याच्यामध्ये पाहू शकता कार्यकाळ जो आहे 31 जानेवारी 2024 रोजी संपुष्टात येणार आहे आणि त्यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिने प्रशिक्षण घेतल्याने ऑनलाईन प्रमाणपत्रे जे मिळणार आहेत, ते दिली जाणार आहेत. ही असून कौशल्य विकास विभाग जो आहे, या विभागाच्या पोर्टलवर जे आहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि ते डाउनलोड केली जाऊ शकतात. प्रशिक्षणार्थी त्यांच्या मागणीनुसार त्यांची जी आहे संधीसुद्धा मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना त्यांच्या मागणीनुसार संधी दिली जाणार आहे. तर या संदर्भातली पाहू शकता काही उमेदवारांसाठी या संदर्भातली माहिती आहे. म्हणजे पाहू शकता यामध्ये युवकांना शिक्षणानंतर अनुभवाभावी पाहू शकता पूर्णवेळ रोजगार मिळवायच्या अडचणी येतात. आता हे लक्षात घेऊनच युवकांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या प्रत्यक्ष कामाचे जे प्रशिक्षण घेऊन त्यांची नोकरी मिळवण्याची जी क्षमता आहे, ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 पासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या स सरकारच्या हस्ते महायुती सरकारच्या काळात ही जाहीर करण्यात आली होती. या संदर्भातली पाहू शकता सुरू करण्यात आली असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाहू शकता प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे दरमहा त्याच्यामध्ये डी पद्धतीने त्यांचं वेतन जे आहे, हे वेतन शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन देण्यात येत असून पाहू शकता 12वी पात्र असलेल्यांना 6,000, त्याच्यानंतर 12वी अधिक डिप्लोमा ITI 8,000 आणि पदवीधर यांना 10,000 अशा पद्धतीने हे विद्यावेतन होतं. यामध्ये पाहू शकता जिल्हा परिषदेच्या ज्या आस्थापना आहेत, यांना अगोदरच यापूर्वीचे जे आदेश आहेत, हे देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत 2,686 अकोला फक्त. पूर्ण जर तुम्ही महाराष्ट्रभरचा विचार केला तर 1,00,000 पेक्षा जास्त उमेदवार रुजू झालेली आहेत, प्रशिक्षणार्थी रुजू झालेली आहेत आणि त्यांचा कार्यकाळ संपत येत आहे. त्या प्रशिक्षणार्थींचा पाहू शकता 182 शासकीय आस्थापना तर 117 खाजगी आस्थापना आहेत. जिल्हा परिषदेच्या ज्या अखत्यारीत ज्या असणाऱ्या त्या 7ही पंचायत समिती व जिल्हा परिषद शाळा आदी व्यवस्थापनांचे नियुक्त झालेल्या युवा प्रशिक्षणार्थींना दिलेल्या नियुक्ती पत्रात 6 महिन्याच्या कार्यकाळ संदर्भात नमूद केली आहे. आता हा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी जे आहे मुदतवाढी संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे. पाहू शकता तत्कालीन शिंदे सरकारच्या कार्यकाळात जुलै 2024 पासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी कार्यान्वित करण्यात आली असून या जिल्ह्यात पाहू शकता 2,986 युवा प्रशिक्षणार्थींना विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणही संधी मिळाली होती. आता काहींचा कार्यकाळ जो आहे जानेवारी तर फेब्रुवारी तर काहींचा मार्च महिन्यात कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पाहू शकता या गत महिन्यांच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुदतवाढीची, कार्यकाळ वाढणीची विनंती जी आहे ही मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाहीये.
लवकरात लवकर यावरचा जो निर्णय आहे, शेवटचा निर्णय, अंतिम निर्णय जो काही असेल, तो ह्याच आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची अपडेट जी आहे, लवकरच दिली जाईल. तर अशा पद्धतीने पाहू शकता, जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, याचा कार्यकाळ संपत आहे आणि संपल्यानंतरची पुढची प्रोसेस उमेदवारांना त्यांचं जे अनुभवाचं सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र ते ऑनलाईन पद्धतीने दिलं जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी मुदतवाढसाठी निवेदन केलेलं आहे, त्या निवेदन संदर्भातला विचार जो काही निर्णय असेल, तो लवकरच जाहीर केला जाईल. नाहीतर मग पाहू शकता पुढची ज्या अगोदरची प्रोसेस आहे 6 महिने झाल्यानंतर दुसऱ्या प्रशिक्षणार्थींना यासाठीची संधी दिली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने या संदर्भातली अपडेट लवकरच जाहीर केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.